काही दिवसापूर्वी नारायणपूर, मेडारम, रंगायपल्ली, भोगापूर असे एकंदर 5 गावातील शेतकऱ्यांनी सिरोंचा अहेरी रोडवर चक्काजाम आंदोलन केले होते। ते चक्काजाम कशासाठी म्हणजे त्या 5 गावातील लोकांचे धान खरेदी न केल्याने लोकांनी संतप्त करून तिथं चक्काजाम केलेले होते आणि तुरंत त्याच दिवशी संबंधित विभागाने धान खरेदी केंद्र सुरू केल्याने काही लोकांचे धान खरेदी झालेले आहेत आणि काही लोक उरलेले असल्याचे आज शेतकरी सांगत आहे। ते आपण सविस्तर माहिती घेऊया। इथं आपल्यासोबत शेतकरी आहेत। भाऊ, आपले धान खरेदी केलेले आहेत, परंतु किती टक्के शेतकऱ्यांचे धान खरेदी केलेले आहेत आणि किती लोक अजून उरलेले आहेत, तर आपण सविस्तर माहिती घ्या। आम्ही सर्व इथे निवेदन देणारे नारायणपूर परिसरातील मेडारम, अमरावती, रंगायपल्लीच्या गावातील धान उत्पादक शेतकरी आहोत। आम्ही जूनच्या पहिल्या आठवड्यात आमच्या धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी आम्ही नारायणपूर आमच्या मुख्यालयात चक्काजाम आंदोलन केले होते। त्या आंदोलनाचे दखल घेऊन शासनाने धान खरेदी केंद्र सुरू केले, पण अर्धा शेतकऱ्यांचे धान खरेदी झाले असून उर्वरित शेतकऱ्यांचे धान तसंच अंगणात पडून आहे। संबंधित धान खरेदी केंद्राच्या विभागाला आम्ही उरलेल्या धानाची खरेदी करण्यासाठी विचारणा केली असता त्यांनी आम्हाला सध्या आमच्याकडे कशाच्या प्रकारचे गोदामची व्यवस्था नसल्यामुळे तुमच्या धानाची खरेदी अजून आता आम्ही करणार नाही म्हणून आम्हाला उत्तर देण्यात आला। आम्ही उर्वरित शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यासाठी आम्ही पुन्हा एक वेळा माननीय तहसीलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन केलं होतं। आम्ही निवेदन यासाठी केलं की जर पाऊस पडला तर पावसाळा सुरू झाल्याने पाऊस येण्याची शक्यता जास्त आहे। जर पाऊस पडला तर उर्वरित धान उत्पादक शेतकऱ्यांचे अधोनात म्हणजे लाखो रुपयांचा नुकसान होणार आहे। या माहिती आम्ही संबंधित विभागाला मिळावा यासाठी आम्ही माननीय तहसीलदारामार्फत जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले। शेतकऱ्यांच्या मागणी एकच आहे की जेव्हा आम्ही चक्काजाम आंदोलन करणार त्या दिवशी त्या 100% शेतकऱ्यांमधून 25% शेतकऱ्यांचे धान खरेदी केंद्रे आहेत। आज पुन्हा 75% शेतकरी उर्वरित असून त्यांचे अजूनपर्यंत धान खरेदी केलेले नाही। त्यासाठी शेतकऱ्यांनी सर्वांनी त्या धान खरेदी केंद्रावर जाऊन विचारले असता त्यांनी सरळ भाषेत सांगितले असते की अजूनपर्यंत आम्हाला गोडाऊन उपलब्ध नसल्याने आम्ही तुमचे धान खरेदी करणार नाही। म्हटल्यानंतर शेतकऱ्यांनी आज तहसीलदारांना निवेदन देऊन सांगण्यात आले की आमचे धान लवकरात लवकर घ्यावे, अन्यथा पावसाळ्यात दिवस सुरू झालेले आहे तरी आमचे धान खरेदी केंद्र सुरू करून धान लवकरात लवकर घ्यावे, अन्यथा आम्ही पुन्हा एकदा चक्काजाम आंदोलन करणार असा इशारा तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना आज निवेदन देण्यात आले। श्याम बेजनवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।